थकीत ऊस बिलासाठी मुंबईच्या मंत्रालय येथे आंदोलनाचा अनिल पाटील यांचा इशारा। थकीत ऊस बिलासाठी मुंबईच्या मंत्रालयासमोर आंदोलन करणार असल्याचा इशारा जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी दिला आहे। थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी गत जून महिन्यात सोलापुरात लोटांगण आंदोलन केले होते। तसेच वारंवार जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत लेखी तक्रारही केली, परंतु थकीत ऊस बिलावर अद्याप कोणताही ठोस निर्णय झालेला नाही। थकीत ऊस बिलामुळे गोरगरीब शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे। जिल्ह्यातील साखर कारखान्याकडे जवळपास 80 ते 85 कोटीची ऊस बिल थकीत आहेत। सदरची रक्कम त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करावी, अन्यथा उद्याच्या 1 जुलैपासून मुंबईच्या मंत्रालय येथे शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करणार असल्याचे जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले आहे। नमस्कार, मी अनिल आबाजी पाटील, राहणार शिरापूर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर, जनहित पक्षाचा उपजिल्हाध्यक्ष बोलतोय। आज मी माननीय जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन द्यायला 4 पुतळ्यापासून लोटांगण घेत चाललेलो आहे। सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांनी कारखाना बंद होऊन 4 ते 5 महिने झालं, पहिला हप्ता अद्याप कारखान्याने दिला नाही। सोलापूर जिल्ह्यातले सर्व कारखानदार 80 ते 90 कोटी रुपये शेतकऱ्यांनी थकीत असून देखील आज माझा शेतकरी राजा, आमच्या काळ्या आईची वटी भरायची आम्हाला आहे, सोयाबीन पेरायचं आहे, तूर पेरायचे आहे, अनेक अडचणी आमच्या शेतकरी बांधवाला येत आहेत, तरी कारखानदार अद्याप आमची ऊसाची बिलं दिली नाही ती। म्हणून मी आज 4 पुतळ्यापासून लोटांगण घेत जिल्हाधिकारी साहेबाबद्दल जाणार आहे। जर 7 दिवसाच्या आत मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी आमची बिलं तात्काळ कारखानदाराला जमा करण्यास नाही आदेश दिले, तरी मी 1/7/2024 रोजी मुंबई मंत्रालयात अधिवेशनाच्या ठिकाणी झाडावर बसून आंदोलन करीन, जोपर्यंत माझ्या सोलापूर जिल्ह्यातल्या शेतकऱ्याची ऊस बिलं जमा होत नाही तोपर्यंत मंत्रालयाच्या झाडावर मी खाली उतरणार नाही। या कारखानदारांनी शेतकऱ्याची थट्टा लावली, अधिकारी सुद्धा इशीचे ऑफिसमध्ये बसतात आणि शेतकऱ्यालाच तुमचं लावतात। या चेअरमन एमडीला फक्त सरकारने आम्हाला आमच्या ताब्यात द्यावं, शेतकऱ्याचं अडवरून नका, या चेअरमनला आम्ही सुद्धा जाऊन देऊ, एवढं बोलतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।